नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला हा 27वा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग हे शुद्ध हेतूंबद्दल असणार आहे. ह्या रायटिंगमध्ये मी थोडंसं महात्मा गांधींबद्दल बोलणार आहे. मी महात्मा गांधी या व्यक्तीबद्दल वाचायला का सुरुवात केली त्याची एक स्टोरी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी स्पीचेस दॅट चेंज द वर्ल्ड हे पुस्तक मी वाचत होतो. ते पुस्तक वाचत असताना अनवर अल सादत हे इजिप्तच्या माजी पंतप्रधानांचं भाषण सुद्धा त्या पुस्तकामध्ये होतं. आता ते भाषण त्यांनी का केलं होतं तर इजिप्त, सिरिया आणि बऱ्याच अरब देशांनी मिळून इस्रायलवर हल्ला केला. शेवटी संयुक्त राष्ट्रसंघानं त्यामध्ये मध्यस्थी केली आणि लष्करी कारवाया थांबवा असे आदेश दिले. यानंतर अनवर अल सादत यांनी इस्रायलशी मैत्री करावी किंवा त्यांच्याशी संबंध सुधारावेत यासाठी प्रयत्न चालू केले. मग इस्रायलनेही एक पाऊल पुढे टाकलं आणि अनवर अल सादत यांना स्वतःच्या संसदेमध्ये भाषण करायसाठी निमंत्रित केलं. त्यांचं ते भाषण जगामध्ये परिणाम घडवणाऱ्या भाषणांमध्ये एक मानलं जात आहे. त्या भाषणामध्ये ते म्हणतात, आज माणूस माणसाला नष्ट करण्याच्या मागे लागलाय. यातनं एक कोणतरी विजेता आणि एक कोणतरी पराभूत होईल, पण ह्यामधनं जे जिवंत राहिलेत ती माणसं पराभूत किंवा विजयी असू शकणार नाही. केवळ नम्र माणसंच विजयी राहतील. हे सांगत असतानाच ते पुढे म्हणाले की आपण कुणाचं अनुकरण करतोय हे महत्वाचं आहे. आज मानवानं गांधीजी नावाचा ईश्वर जन्माला घातला. हे पुस्तकाचा हा पार्ट वाचून झाल्यानंतर मी 2 मिनिटं अवाक झालो. इजिप्त आणि इस्रायल यांच्यामधला हा विषय तो शांत व्हावा म्हणून गांधीजींचा दाखला इस्रायलमध्ये दिला गेला. तसं बघायला गेलं तर 30 जानेवारी 1948 या दिवशी गांधीजींची हत्या झाली. पण गांधी खरंच मेलेत का? गांधी खरंच गेलेत का? याचं उत्तर नाही. या 2 शब्दांमध्ये 1977ला हे भाषण केलं गेलं होतं. गांधीजी युरोप असेल, अमेरिका असेल, आफ्रिका असेल, इथल्या प्रत्येक खंडामध्ये जिवंत होते. मी एकदा मार्टिन लुथर किंग यांच्या वडिलांची इंटरव्ह्यू बघत होतो. त्यावेळेस इंटरव्ह्यूवरनं एक प्रश्न विचारला की तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की मार्टिन लुथर किंग इतके मोठे नेते होते? त्यावेळेस ते म्हणाले की गांधीजी त्याच्या आयुष्यात येईपर्यंत तो फक्त असाच फिरणारा मुलगा होता. नेल्सन मंडेलांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला होता. गांधींनी किती पिढ्यांना आदर्श दिला असेल देव जाणे. आता गांधीजींचं सत्य आणि अहिंसा हे तत्व परिवर्तन घडवू शकतं का याचंही उत्तर इतिहासामध्ये. गांधीजींना मानणारा एक तरुण विनोबा भावे त्यांनी सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर भूदान आंदोलनानं डोकंवर काढलं. त्या आंदोलनामध्ये बळजबरीनं जमीन मागून घेण्यापेक्षा स्वयंपूर्तीनं लोकांनी यात सहभाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. आणि आंदोलन असं होतं की प्रत्येक मोठ्या जमीनदारानं आपल्या हिस्स्यातला 6वा भाग हा देशाला परत देऊन टाकायचा. आता आपण बघितलंय आज छोट्याशा तुकड्यासाठी भाऊभावाचे खून करतात. इतिहासानं सुद्धा बघितले की जमिनीच्या तुकड्यासाठीच लाखोंच्या कत्तली झाल्या. पण महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झालेली एक व्यक्ती विनोबा भावे यांनी भूदान आंदोलनात स्वयंपूर्तीनं भाग घेतला. त्यात त्यांचं असं मत होतं की हे बळजबरीनं नाही झालं पाहिजे, तर ते स्वयंपूर्तीनं झालं पाहिजे. हेही कुठंतरी गांधीजींचं तत्व होतं. त्याचं झालं असं की पहिल्या 70 दिवसांमध्ये 12,000 एकर जमीन ही लोकांनी दान केली. जी जमीन मिळवायसाठी, जी जमीन टिकवायसाठी कतली होत होत्या, फक्त भाषेच्या गोडव्यानं त्या जमिनी लोकांनी देशाला देऊन टाकल्या. आता तत्वांबद्दल बोलायचं झालं तर गांधीजी तत्व किती मानत होते? आपल्याला आठवत असेल की गांधीजींवर बऱ्याचदा हल्ले झाले. त्यातल्या एका हल्ल्यानंतर गांधीजींचं असं वाक्य होतं. ते वाक्य ते जवळच्या एका व्यक्तीला म्हणाले होते की मला मारायला आलेल्या व्यक्तीबद्दल मरताना जर मी अपशब्द काढले तर जगाला ओरडून सांगा की मी भोंदू होतो. अशी तत्व पाळणारा माणूस महात्मा बनल्याशिवाय कसा राहू शकत? मग आता प्रश्नचिन्ह निर्माण होतात की गांधीजींचा मार्ग हा सत्याचा होता, अहिंसेचा होता.
शिवरायांचा मार्ग पण सत्याचाच होता, पण त्यांना त्यावेळी युद्ध करावं लागलं होतं. मग यातला बरोबर मार्ग कोणता? याचं उत्तर असं आहे की मार्ग दोन्ही बरोबर आहेत, कारण दोघांच्याही हेतूमध्ये सत्य होतं. याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की लोभ आणि मोह सोडून तत्व हातामध्ये धरावं लागलं होतं. दिव्याला अंधारात जाऊन तर छत्रीला पावसात जाऊन स्वतःला सिद्ध करावं लागलं होतं. दोघांनाही स्वातंत्र्य आणि शांतताच हवी होती, पण त्यासाठी गांधींना सत्याग्रह तर शिवरायांना युद्ध करावं लागलं होतं. मार्ग वेगळे असतीलही, पण हेतू नीतिवंत होते. शरीराने नसले तरी हे महापुरुष विचारांनी जिवंत होते. धन्यवाद.